हॅलो स्टुडंट्स, पी ब्लॉकमध्ये आपण लास्टच्या लेक्चरला ऑक्सिजन फॅमिली आणि ग्रुप नंबर 17 हा सगळा ग्रुप आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्या रिॲक्शन्स खूप महत्त्वाच्या होत्या. इम्पॉर्टंट कंपाऊंड कोणतं होतं तर ते म्हणजे क्लोरीन. आणि क्लोरीनच्या रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत. मेटलसोबत मेटल क्लोराइड्स, नॉन मेटलसोबत सुद्धा नॉन मेटल क्लोराइड, हायड्रोजनसोबत हायड्रोजनचं क्लोराइड आणि हायड्रोजनचं कंपाऊंड असेल तरी सुद्धा हायड्रोजनचे क्लोराइड मिळतात. आजच्या लेक्चरला आपल्याला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे काय असतं ते डिस्कस करायचं आहे. हे बघा, हॅलोजन जो असतो, हॅलोजन, तो हॅलोजन आपण एक्सनं रिप्रेझेंट करतो, परंतु हॅलोजनची जी स्टेट आहे ती डायटॉमिक स्टेट आहे म्हणजे X2. आणि हा जो हॅलोजन आहे X2 तो मेटल सोबत, नॉन मेटल सोबत, ऑक्सिजन सोबत, अमोनिया सोबत, बेस सोबत, हायड्रोकार्बन सोबत रिॲक्शन देतो. परंतु काय होईल, हा जो हॅलोजन सोबतच जर रिॲक्ट झाला तर काय होईल, तर जे इथे कंपाऊंड्स मिळतात त्या कंपाऊंडला आपण म्हणतो इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स ही एक केमिकल रिॲक्शन असेल की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे, बरं का, टू डिफरंट हॅलोजन्स पार्टिसिपेट होत असतील. म्हणजे दोन वेगवेगळ्या हॅलोजनचे रिॲक्शन आपण जर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यापासून जे आपल्याला प्रोडक्ट मिळतील त्यांना आपण म्हणायचं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आपल्याला डेफिनेशन जर लिहायची असेल तर डेफिनेशन कशी लिहिणार, तर सुरुवातीला आपण ती डेफिनेशन लिहून घेऊया. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स formed by the combination of two different types halogen, two different type of halogen are known as इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ती म्हणजे, समजा हा X2 जर क्लोरीन असेल आणि हा X2 सुद्धा जर क्लोरीन असेल तर इथं आपल्याला रिॲक्शन बघायला मिळत नाही, म्हणजे इथे लिहिणार मी नो रिॲक्शन, बरोबर ना. परंतु जर इथं असं असेल, हा Br2 असेल आणि हा Cl2 असेल, म्हणजे हा Cl2 आपण Br2 न रिप्लेस केलेला आहे, तर मात्र मग आपल्याला इथं प्रोडक्ट मिळतो BrCl नावाचा आणि ह्या प्रोडक्टलाच आपण म्हणायचं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. डेफिनेशन काय सांगते बघा, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट टाइप्स ऑफ हॅलोजन्स आर नोन एज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. राईट डाऊन. ओके, नेक्स्ट हेडिंग काय बघा, जनरल फॉर्म्युला ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला आहे x डॅश. काय फॉर्म्युला आहे, x डॅश. आता सुरुवातीला जो x आपण लिहिलेला आहे त्या x ला आपण इथं म्हणायचं सेंट्रल एटम. आणि हा जो सेंट्रल एटम आहे तो कसा पाहिजे बघा, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे शेअर केलेली जी इलेक्ट्रॉनची पेअर असते, जो बॉन्ड असतो, त्या बॉन्ड मधले जे दोन इलेक्ट्रॉन्स असतात ते स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची जी टेंडन्सी आहे ती कशी पाहिजे, लेस पाहिजे. आता आपल्या पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी असलेला हॅलोजन म्हणजे फ्लोरीन. इथं अर्थ असा लिहिलेला आहे की लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे इथं फ्लोरीन कधीही नसेल, म्हणजे इथं हा जो X असेल तो ऑलवेज क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीनच असेल. इथं लिहिणार मी नॉट फ्लोरीन. इथं लिहिणार आहे मी नॉट फ्लोरीन. ओके, राईट डाऊन. हा, तर हा जो X आहे तो सेंट्रल ॲटम म्हणून आपण ओळखायचा असतो आणि हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे फ्लोरीन कधीही नसेल. मग हा जो X डॅश आहे त्या X डॅशला काय म्हणायचं, साधारण गोष्ट आहे की हा जो X आहे आणि हा जो X डॅश आहे तो टोटली डिफरंट आहे. ह्या X डॅशला आपण म्हणूया की सबस्टिट्युएंट एटम. हा मात्र मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. कसा पाहिजे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बद्दल बोलायचं तर फ्लोरीनचा पहिला नंबर आहेच, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन.
नॉट आयोडीन, परंतु याच्यामध्ये आयोडीनचा समावेश नाही, कारण तो आयोडीन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून कन्सिडर केला जातो. तर हे आहे जनरल फॉर्म्युला ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. ओके, राईट डाऊन. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला तयार करायचे आहेत. मी बोर्डवरती एक चार्ट तयार केलेला आहे बघा. इथं सेंट्रल ॲटम आपल्याला लिहायचा आहे आणि इथं सबस्टिट्यूएंट ॲटम लिहायचा आहे की जो आपण एक्स डॅश ने रिप्रेझेंट करणार आहे. फ्लोरीन आहे, क्लोरीन आणि ब्रोमीन, सॉरी आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. आयोडीन कधीही नसेल, बरोबर ना, सबस्टिट्यूएंट ॲटम आयोडीन नसतो. आता इथं हा जो सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटम मध्ये आपण फ्लोरीन घेतो का रे? नाही घेत. मग पहिल्यांदा कोण असेल? क्लोरीन असेल. मग आता बघा, क्लोरीनचा आणि फ्लोरीनचं जे कंपाऊंड आहे त्याला आपण ClF असं नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? ClF. त्याच्यानंतर ClF3 एक आहे आणि ClF5 एक आहे. बघा, ClF5 एक आहे. त्याच्यानंतर क्लोरीनचं क्लोरीन सोबत कधीही कंपाऊंड नसतं, क्लोरीनचं ब्रोमीन सुद्धा सोबत कंपाऊंड नसतं. सो these are the three interhalogen compounds of chlorine with fluorine. याच्यानंतर आपण थोडंसं सेंट्रल ॲटम ब्रोमीन घेऊया आणि ब्रोमीनचं आणि क्लोरीनचं जे काही इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे ते आहे एकच आणि ते म्हणजे BrCl. कोणता आहे बघा? BrCl. ब्रोमीनचं आणि फ्लोरीनचं जे आहे ते म्हणजे BrF आहे. त्याच्यानंतर BrF3 एक आहे आणि त्याच्यानंतर BrF5 एक आहे. ब्रोमीनचं आणि ब्रोमीनचं कधीही इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होणार नाही. म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार करण्यासाठी दोन वेगवेगळे हॅलोजन्स पाहिजेत. त्याच्यानंतर आपण आयोडीन बद्दल बोलूया. आयोडीन, आयोडीनचं आणि क्लोरीनचं इंटरहॅलोजन कंपाऊंड दोन आहेत. एक आहे ICl आणि एक आहे ICl3. ओके, आणि याच्यामध्ये आयोडीन इथं आपल्याला लिहायला पाहिजे ICl3. आता आयोडीनच्या आणि फ्लोरीनची जी काही कंपाऊंड्स आहेत ती खूप कंपाऊंड्स आहेत बघा, जसे की IF असेल, IF3 असेल, IF5 असेल आणि IF7. आयोडीनचं आणि ब्रोमीनचं जे कंपाऊंड आहे ते एकच आहे, ते म्हणजे IBr. ही आहेत इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. आता इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्या कोणत्या बघा? इंटरहॅलोजन कंपाऊंडचा जर तुम्ही फॉर्म्युला चेक केला तर याच्यामध्ये हा एक क्लोरीन आणि एक फ्लोरीन म्हणजे दोन ॲटम आहेत. इथं 3 फ्लोरीन आणि एक क्लोरीन म्हणजे 4. इथं 5 फ्लोरीन आणि एक क्लोरीन म्हणजे 6 ॲटम आहेत. इथं 2 4 6 2 2 4. म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंड कोणतेही असू दे त्याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ ॲटम्स आहेत. जर ओव्हरऑल कंपाऊंड मध्ये असलेल्या ॲटमची संख्या आपण चेक केली तर त्याच्यामध्ये इव्हन ॲटम्स आपल्याला बघायला मिळतात. हे एक पॉईंट आपण नोट डाऊन करू शकतोय. त्याच्यानंतर यांची जी नावं असतात, इंटरहॅलोजन कंपाऊंडची जी IUPAC नावं असतील त्यांना कसं आपण रिप्रेझेंट करायचं किंवा कसं बोलायचं बघा. सुरुवातीला आपण सेंट्रल ॲटमचं नाव लिहायचं. इथं लिहितोय मी शॉर्ट मध्ये. सुरुवातीला आपण सेंट्रल ॲटमचं नाव लिहिणार आणि नंतर मग आपण सबस्टिट्यूएंटचं नाव लिहायचं असतं. म्हणजे सेंट्रल पासून सुरुवात करा आणि सबस्टिट्यूएंट पर्यंत जाऊन थांबा. म्हणजे याचं नाव कसं असेल बघा, क्लोरीन फ्लोराईड. याचं क्लोरीन फ्लोराईड, परंतु इथं फ्लोरीन म्हणजे सबस्टिट्यूएंट ॲटमची संख्या किती आहे? 3 आहे, म्हणून याला म्हणायचं क्लोरीन ट्रायफ्लोराईड. इथे कसं असेल? क्लोरीन पेंटाफ्लोराईड, ब्रोमीन फ्लोराईड, ब्रोमीन ट्रायफ्लोराईड, ब्रोमीन पेंटाफ्लोराईड, आयोडीन फ्लोराईड, आयोडीन ट्रायफ्लोराईड. अशी ती कंपाऊंडची नावं आपल्याला रीडिंग करता आली पाहिजेत. बघा, लिहून घ्या. हा, नेक्स्ट रीडिंग काय बघा. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघा, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, interhalogen compounds are considered as halides of halogen. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सेंट्रल ॲटम आहे. सेंट्रल ॲटम म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. याची रिॲक्शन जर आपण X2 सोबत केली, हॅलोजन सोबत केली, तर आपण असं म्हणतो की ह्या सेंट्रल ॲटमचं आपण हॅलोजनेशन केलं, म्हणून इंटरहॅलोजन कंपाऊंड्सला काय कन्सिडर केलं गेलेलं आहे? हलाइड्स ऑफ हॅलोजन. याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, द टोटल नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट इन interhalogen compounds
कंपाउंड्स आर ऑलवेज इव्हन. कसे असणार आहेत ते? इव्हन असणार आहेत. फॉर एक्झाम्पल ClF, ClF3, ClF7 असेल किंवा ClF5 असेल. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ एटम किती आहेत? 2. याच्यामध्ये 4 आणि याच्यामध्ये 6 आहे. त्याच्यानंतर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल एटम is different in different interhalogen compounds. ओके. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा. फॉर एक्झाम्पल हा जो ClF आहे याच्यामध्ये फ्लोरीनचे ऑलवेज -1 म्हणजे क्लोरीनचे +1 असेल. त्याच्यानंतर ClF3 मध्ये या फ्लोरीनची -3 पाहिजे, ह्या क्लोरीनची +3 पाहिजे. म्हणजे हॅलोजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती ऑलवेज -1 असते असा आपला रूल आहे. परंतु तिथं त्यांचे काही कधी कधी प्लस पण बघायला मिळते, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट पण बघायला मिळते आणि ती कधी असते? इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये असतात. ओके. ह्या 3 मेजर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अजून एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स बघायची ती म्हणजे इंटरहॅलोजन कंपाऊंडचं मॅग्नेटिक नेचर. म्हणजे ते मॅग्नेटिकला अट्रॅक्ट होतात की नाही होत. बघा, all they are diamagnetic in nature. याचा अर्थ हे मॅग्नेटला अट्रॅक्ट होणार नाही. त्याच्यानंतर किंवा असली इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आर more reactive than parent halogen. पॅरेंट हॅलोजन पेक्षा थोडीशी यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती थोडीशी जास्त बघायला मिळते आपल्याला. ओके. तर ह्या आहेत 5 कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, राईट डाऊन. याच्यानंतर आपल्याला प्रिपरेशन बघायचं आहे. इथे लिहितोय मी प्रिपरेशन ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. आता प्रिपरेशन मध्ये पण आपण पहिला एक्स डॅश टाईपचं जे इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे याची प्रिपरेशन करूया. याच्यामध्ये इथं पहिल्यांदा आपण लिहिणार आहे बाय डायरेक्ट कॉम्बिनेशन. पहिली रिॲक्शन बघा, क्लोरीन आहे प्लस फ्लोरीन आहे. टेम्परेचरची रिक्वायरमेंट 5 to 3 केल्विन आणि कॉपर व्हेसल मध्ये ही रिॲक्शन कन्सिडर करायची. कॉपर व्हेसल मध्ये तर इथं ClF नावाचं इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होणार आहे. रिॲक्शन बॅलन्स करूया, 2 टाइम्स असेल. त्याच्यानंतर Br2 असेल प्लस Cl2 असेल. ह्या दोघांची रिॲक्शन जर आपण केली तर ब्रोमिन आणि क्लोरीनच्या रिॲक्शन मधून जो काय आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो कोणता असेल बघा, 2 टाइम्स ऑफ BrCl. त्याच्यानंतर आयोडीन आहे प्लस क्लोरीन आहे. इथे एक मिक्सचर आपल्याला घ्यावं लागतं ते म्हणजे HCl प्लस HNO3 हे मिक्सचर आहे आणि थोडंसं याला बॉईल करायचं. मग आपल्याला ICl नावाचा सबस्टन्स मिळतो. तर हे आहे डायरेक्ट कॉम्बिनेशन मध्ये एक्स डॅश यांची मेथड ऑफ प्रिपरेशन. त्याच्यानंतर आपण थोडंसं बघूया एक्स डॅश आणि इथं 3 असं लिहूया आपण. ओके. म्हणजे थोडंसं यांच्यामध्ये जो सबस्टिट्यूटेड ऍटम आहे त्याची संख्या थोडीशी डिफरंट आहे. याच्यासाठी काय करावं लागेल, क्लोरीन आहे प्लस फ्लोरीन आहे. हा जो फ्लोरीन आहे तो थोडासा एक्सेस मध्ये घ्यावा लागणार आहे. इथं सबस्टिट्यूएंट कोण असेल आणि सेंट्रल कोण असेल एवढं कळलं पाहिजे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे म्हणजे तो सेंट्रल ॲटम कधी काम करणार नाही, कारण सेंट्रल ॲटम हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो. आणि इथं तुम्हाला ClF3 नावाचं इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतं. हे 3 असेल तर हे 2 असेल म्हणजे रिॲक्शन आता बॅलन्स आहे. त्याच्यानंतर सेम रिॲक्शन ब्रोमिनची आणि फ्लोरीनची जर आपण करायला गेलो तर कशी असेल रे, BrF3 आणि इथं किती घ्या, मग 3 घ्या, इथं 2 घ्या. रिॲक्शन अशी बॅलन्स असणार आहे. सो दीज आर द प्रिपरेशन मेथड. डायरेक्ट कॉम्बिनेशन एक्स डॅश असेल आणि X3 डॅश. ओके, राईट डाऊन. ओके. आता इंटरहॅलोजन कंपाऊंडची रिॲक्शन जर हॅलोजन सोबत केली तरी सुद्धा आपल्याला ते इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होतात. म्हणजे बघा, रिॲक्शन ऑफ
इंटरहॅलोजन कंपाऊंड्स विथ हॅलोजन, म्हणजे हॅलोजन आणि इंटरहॅलोजन कंपाऊंड यांची रिएक्शन करायची कशी बघा. ब्रोमीन असेल Br2, त्याची रिएक्शन करताना आपण BrF3 सोबत करायची. आणि आता आपण लास्टच्या मेथडमध्ये BrF3 कसं प्रिपेअर करायचं बघितलेलं आहे. तर इथं प्रोडक्ट मिळतो BrF नावाचा. कोणता प्रोडक्ट आहे? BrF. 3 फ्लोरीन आहेत, ब्रोमीन सुद्धा 3 आहेत, म्हणजे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी तर 3 घेऊया. तर ही आहे तुमची बॅलन्स रिएक्शन. आणि इथं जो टाईप तयार झालेला आहे तो टाईप कोणता आहे बघा, X हा टाईप आहे. थोडंसं X3 टाईप कसा बनवता येईल बघा. ब्रोमीन असेल Br2F आणि त्याची रिएक्शन ClF3 सोबत केली तर आपल्याला जे प्रोडक्ट मिळणार आहे ते कोणतं होतं बघा, BrF3 एक असेल आणि त्याच्यासोबत BrCl नावाचं एक असेल, BrCl. आणि हे जे आहे ते म्हणजे कोणतं आहे, X3. ओके, राईट डाऊन.